अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राइब व शेअर करा। शेतकरी वार्ता न्यूज MS-20 विषय शेंद्रा पंचतारांकित MIDC तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर रेडिको NV डिस्टिलायझर्स D192 to D195 वोकहार्ड लिमिटेड प्लॉट नंबर E1/1 व रेडियंट इंडस्केन प्रायव्हेट लिमिटेड युनिट 2 फूड डिव्हिजन फूड राईट इंडिया डिव्हिजन 195 या कंपन्यांमधून निघणारे दूषित रसायन मिश्रित अत्यंत घातक विषारी पाणी परिसरातील नदी नाले ओढे विहिरी यामध्ये मुरुम शेतजमिनी नापीक होऊन हजारो पशुपक्षी व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याप्रकरणी सदर कंपनी विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बुधवार दिनांक 24 सप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे अखिल भारतीय बळीराजा संघटनेतर्फे स्थानिक निवृत्ती डग संस्थापक बळीराजा संघटना शेतकरी संदीप शेळके साईनाथ शेळके दीपक शेळके कुंडलिक गायकवाड बेमुदत उपोषणाला बसले आहेत। छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा MIDC येथील काही कंपन्यांच्या वतीने जसे की रेडिको डिस्टिलरी वोकहार्ड लिमिटेड रेडियंट फूड या कंपन्यांचं दूषित पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांच्या विहिरीमध्ये सर्व परिसर दूषित होऊन जमीन नापीक झालेली आहे आणि त्या शेतकऱ्याचे जनावर दगावत आहे, लहान लेकरांना त्रास होतोय, परंतु प्रशासन यावर कुठलंही लक्ष देत नाही। आम्ही अखिल भारतीय बळीराजा संघटना मागील 4 महिन्यापासून आतापर्यंत प्रदूषण महामंडळाला 5 पत्र दिले, परंतु हे प्रशासन कुठलीही दखल घेत नाही। ज्या वेळेस आम्ही त्यांना जाऊन भेटलो, पत्र दिलं, त्यावेळेस आम्हाला एकच उत्तर मिळालं की आम्ही आमचा अहवाल वरती पाठवलेला आहे। आता वरती कुठं पाठवता हेच कळत नाही। त्यामुळे आम्ही आज दिनांक 24/9/2025 रोजीपासून हे प्रशासन कुठंच लक्ष देत नाही। त्यामुळं आम्ही सर्व शेतकरी बांधव सर्वांना शेतकऱ्यांना सोबत घेऊन संघटनेच्या वतीनं आज इथं उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्याची दखल घेतल्या जात नाही, तिथलं पाणी बंद होत नाही, शेतकरी बांधवांना काही त्यांना सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आम्ही इथं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आंदोलन चालू ठेवणार।